इथं जमलेल्या माझ्या आशाताई, गटप्रवर्तकताई, बंधू आणि बहिणींनो, मला येण्याचं थोडं उशीर झाला, काही कारण असं मी सांगते की हा जमाना आता डिजिटल झाला आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या आशाताईला आणि गटप्रवर्तकांना ह्या ऑनलाईनच करावं लागतात. तर आपल्या सगळ्या आशाताईंनी सगळं ऑनलाईन शिकण्याची मनाची तयारी ठेवावी. आणि संघटनेविषयी समजा कोणती का होत नाही, एका संघटनेशी आपण कायम स्वरूपी राहिलो पाहिजे. कारण की आजकाल जर आपल्याला काही अन्याय व्हायला लागला, काही झालं तर आपले कर्मचारी, आपल्या आशाताई, आपल्या गटप्रवर्तक आपल्या सोबत येत नाही. तिथं आपली संघटनाच आपल्यासाठी कामा येते. जर समजा एखाद्या दिवस जर काही अन्याय झाला तर आपण आणि इथून समजा जेवढे पण कर्मचारी आहेत, आरोग्याच्या विभागाचे असो, शिक्षण विभागाचे असो, यांची प्रत्येकाची संघटना आहे. तसंच आपण पण सगळ्यांनी एका संघटनेशी ठामपणे राहिलं पाहिजे. कळो या मरो. आता पहिली आपली संघटना स्वतंत्र होती आणि आज आपण या संघटनेमध्ये आलो आहे, हायटेक संघटनेमध्ये. पण त्यावेळेस पण आपण हरलो नाही आणि आता इथून पुढे तर हरण्याचा प्रश्नच नाही. फक्त संघटना पाहिजे म्हणजे पाहिजे, एकनिष्ठ पाहिजे. करो या मरो. जसं शिवाजी महाराजांचे मावळे, त्यांच्या सोबत कमी सैनिक असून त्यांनी एवढं मोठं समजा सामर्थ्य निर्माण केलं, एवढं स्वराज्य निर्माण केलं. त्यांनी हा विचार नाही केला की आपल्या सोबत किती मावळे, आपण किती लढलं. तसेच आपण सुद्धा सुरुवातीला कमी संख्या आहे, पण इथून पुढे पण आपली संघटना वाढेल, आपले कर्मचारी वाढतील, आपण पण आपल्या एका जगावेगळं नाव निर्माण करू. कारण की आपली सुरुवात मानधन तत्वावर होती. जिथं आपल्याला 250 रुपये 50 रुपये भेटायचे, आता आपल्याला 12,000 रुपये भेटायला सुरुवात झाली आहे. इथून पुढे पण आपण 50, 25, 30 पर्यंत सगळ्या झाली जाऊ. पण त्याला वेळ लागेल, त्याच्यासाठी लढावं लागेल म्हटलं तर संघटनेचा साथ घ्यावा लागेल. त्याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपण संघटनेसोबत एकनिष्ठ राहावं. ज्या वेळेस त्यांनी बोलवलं, ज्या वेळेस त्यांनी काय कार्यक्रम ठेवला त्यावेळेस उपस्थित राहावं आणि लढण्यासाठी जे काय लढा फंडही द्यावा आणि परत आपल्या संघटनेची फीसी द्यावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ.